तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा तब्बल 2 लाख भाविकांनी लाभ घेतला, त्यामुळे परिसरात भक्तिमय आणि सेवाभावाचे वातावरण निर्माण झाले होते। या महाप्रसादासाठी सुमारे 350 क्विंटल गव्हापासून पुरी आणि वांग्याची भाजी असा सात्विक महाप्रसाद तयार करण्यात आला होता। सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी व महाप्रसादासाठी गर्दी केली होती। महाप्रसादाचे वितरण सुरळीत व्हावे यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने महाप्रसाद पोहोचवण्यात आला, त्यामुळे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने सर्व भाविकांना महाप्रसाद मिळाला। या उपक्रमात शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते। त्यांनी रांगा लावणे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली। भाविकांनी आयोजकांचे मनापासून कौतुक करत समाधान व्यक्त केले। स्वामी विवेकानंदांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे असून अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि सेवाभाव अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद आश्रमामध्ये संपन्न होणारा हा विवेकानंद जन्मोत्सव सोहळा म्हणजे खऱ्या अर्थानं एकत्वाचा आणि विश्व धर्माचा संदेश देणारा असा सोहळा आहे। या ठिकाणी 2 लाख भाविकांचा हा महाप्रसाद आणि अतिशय शिस्तबद्ध होणारी ही महापंगत 251 क्विंटल गव्हाच्या पिठाची पुरी आणि 101 क्विंटल वांग्याची भाजी या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं अगदी 10 मिनिटाच्या आत सगळेजण या ठिकाणी प्रसाद घेऊन बाहेर जातात। 1966 म्हणजे 1965 पासून आश्रमाची स्थापना झाली। पूर्वी हा एकमेकांच्या मुखात प्रसाद दिला जायचा। दुखवू नका रे सुखवा सर्वांना होत यातना मौन पाळा, शुकदास म्हणे जगधर्मशाळा आबोला कशाला थोड्यासाठी। इथं सगळ्या जाती धर्माचे सगळे लोक आहेत। इथं कुठल्याही प्रकारची जात पात धर्म पंथ भेद अंधश्रद्धा काही नाही। कोणी कोणत्याही धर्माचे असावे परंतु राहावे एकत्रित। धर्म हा असूनही सर्वांचा सारखा, तुच्छ एकमेका लेखू नये, उद्दिष्ट एकची साधने पुष्कळ, म्हणून गोंधळ होत असे। शुकदास म्हणे वेगळ्या मार्गाने एकाच ठिकाणी जाऊ सारे, अशी ही एक भावना आहे। या ठिकाणी प्रत्येक जण स्वयंशिस्त आहे। 2 लाखामध्ये कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही। 2 लाखाच्या वर यावर्षी भाविक आहेत आणि इतकी शिस्तबद्ध या ठिकाणी प्रसाद घेतला एवढा सुद्धा कचरा राहत नाही, स्वच्छता राहते। खऱ्या अर्थानं स्वच्छता अभियानित आहे। स्वामी शुकदास माऊलींनी अजन्म रुग्णांची सेवा केली। 1 कोटीच्या वर व्याधीग्रस्तांना त्यांनी रोगमुक्त केलं। असा हा दिव्य महात्मा सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली विवेकानंदांचा विचार खेड्यापाड्यात पोहोचवला। गोरगरिबांपर्यंत विचार पोहोचवणारे स्वामी शुकदास माऊली विवेकानंदांच्या आज पौषोद्य सप्तमी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हा महाप्रसाद सोहळा अतिशय आनंदाने संपन्न होतो आहे आणि सगळ्या भाविकांची 2 लाखाच्या वर भाविकांची इच्छा आहे की याची इतकी शिस्तबद्ध सोहळ्याची नोंद गिनीज बुकामध्ये व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। आपल्या सर्वांना धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय विवेकानंद, जय सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली। सर्वांना धन्यवाद।